आंबा हा फळांचा राजा आहे आणि त्यातलं त्यात कोकणातला आंबा म्हटल्यावर तो भाव खाऊनच जातो। कोकणातील देवगड आणि रत्नागिरी हापूस हे आंबे जगप्रसिद्ध आहेत। मात्र आंब्याची आवक घटल्यानं आणि दर गगनाला भिडलेत। तर आवक घटण्यामागे काय कारण आहे त्याचा आढावा घेणारा एक रिपोर्ट पाहूया। कोकणातला हापूस आंबा हा जगभरात प्रसिद्ध आहे। मात्र मार्च महिना संपत आला असला तरीही सर्वसामान्यांना या हंगामातल्या आंब्याची चव चाखता आली नाहीये। मार्च महिन्याअखेरीस देवगड हापूस आंबा बाजारात आलाय, मात्र त्याची किंमत सर्वसामान्य ग्राहकांच्या आवाक्याबाहेर आहे। त्यातच गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात झालेला अवकाळी पाऊस, त्यानंतर पडलेलं धुकं आणि अतिथंडी या सर्वातून आंब्याला मोहोर आलाय। मात्र ही संकट कमी म्हणून की काय, आंब्यावर थ्रिप्स नावाचा रोग आला। गेल्या 2 वर्षांमध्ये आंबा झाडांना खूप कमी प्रमाणात आंबा होता आणि ह्या वर्षी खूप मोठ्या प्रमाणात चांगला आंबा येईल असं शेतकऱ्यांना म्हणजे मनापासून वाटत होतं किंवा तशी त्यांची आशा होती। परंतु त्या प्रमाणात काय हवामानाबरोबर म्हणजे अवकाळी पडलेला पाऊस, त्याच्यानंतर थ्रिप्सचा झालेला अटॅक किंवा हॉपर्स म्हणजे तुडतुड्याचा झालेला अटॅक, ह्यामुळे उत्पादन खूप कमी प्रमाणात आलेलं आहे। आंब्यावर वातावरणातल्या बदलाचा झालेला परिणाम तसंच नव्याने आलेले रोग यामुळे साहजिकच आंब्याची आवक घटली। आंब्याची आवक घटली असल्यानं त्याची किंमत सर्वसामान्य ग्राहकांना परवडणारी राहिली नाहीये। मात्र शेतकरी अजून 2 महिने चांगल्या आंब्याच्या पिकाच्या प्रतीक्षेत आहेत। त्यांच्या अपेक्षेप्रमाणे पीक आलं तर सध्या 800 ते 1000 रुपये डझन असलेले आंबे महिन्या 2 महिन्यात कमी दराने ग्राहकांना उपलब्ध होतील। रोहन नाईक, लोकशाही मराठी, सिंधुदुर्ग। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।